नमस्कार, मायाज क्लाउड किचनमध्ये आज आपण आरोग्यदायी पाचक मुखवास कसा बनवायचा हे पाहणार आहोत। सर्वांनाच जेवण झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ बडीशेप खाण्याची सवय असते, पण फक्त बडीशेप न खाता या पद्धतीने बनवलेला घरगुती मुखवास एकदा बनवून तुम्ही महिनाभर खाऊ शकता। यामुळे आपली पचनक्रियाही सुधारते। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता आपण सुरू करूया। मुखवास बनवण्यासाठी इथे मी 150 ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे, 50 ग्रॅम धना डाळ घेतलेली आहे, 25 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत, 25 ग्रॅम जवस घेतलेले आहेत, 1 चमचा सेंधव मीठ, 1 चमचा पांढरे साधे मीठ घेतलेले आहे, पाव चमचा हळद, अर्धा लिंबाचा रस आणि 10 ग्रॅम ज्येष्ठ मठ पावडर घेतलेली आहे। आता इथे आपण अर्ध्या लिंबाचा रस एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि त्यामध्येच सेंधव मीठ, साधे मीठ, साखर, पाव चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता इथं मुखवासाठी लागणारी बडीशेप, धना डाळ, जवस, तीळ मी छान निवडून घेतलेले आहेत। आता इथे गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे। आपला पॅन छान गरम झालेला आहे। आता त्यामध्ये मी 25 ग्रॅम तीळ घालून छान भाजून घेणार आहे। हे सर्व जिन्नस भाजत असताना आपला गॅस बारीकच ठेवायचा आहे। व्यवस्थित असे हलवून एकसारखं तीळ भाजून घेतले। तीळ भाजल्यानंतर आता यामध्ये मी जवस छान भाजून घेते। जवस ही आपण 25 ग्रॅम घेतलेले आहेत। आपले जवस छान भाजून झालेत। आता याच पॅनमध्ये मी 50 ग्रॅम धना डाळ छान भाजून घेणार आहे। आता इथे आपण लिंबाचा रस, साखर, मीठ, हळदचे जे मिश्रण बनवलेले ते सर्व मी बडीशेपला छान लावून घेतलेले आहे। थोडा वेळ तसेच ठेवले होते। त्यानंतर आता मी त्याच पॅनमध्ये बडीशेप ही छान बारीक गॅसवरती भाजून घेणार आहे। लिंबाचा रस, मीठ, साखर यामुळे बडीशेपला छान अशी चव येते। बारीक गॅसवर आपली बडीशेप ही छान भाजून झाले। आता भाजून घेतलेले सर्व जिन्नस आपण व्यवस्थित थंड करून घेणार आहे। आता इथे आपली बडीशेप, तीळ, जवस, धना डाळ छान अशी थंड झालेली आहे। आता सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया। त्यामध्ये 10 ग्रॅम ज्येष्ठ मध पावडर ॲड करून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। यामध्ये वरून आपण 1 चिमूटभर सेंधव मिठाचा वापर करणार आहे चवीसाठी। तेही यामध्ये ॲड करून व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे। बघा, इथे आपला मस्त असा मुखवास तयार आहे। अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवलेला आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनतो। याला आपण हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवले तर तो 1 ते 1.5 महिना छान टिकतो। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। आता या मुखवासमध्ये तुम्ही आणखी ॲडिशनल गुंजेचा पाला, चेरी, सुगंधित सुपारी ॲड करू शकता। त्यामुळे पण तो खूप सुंदर लागतो। पण मी इथं माझ्याकडे अवेलेबल जेवढ्या वस्तू आहेत, जेवढे जिन्नस आहेत त्यामध्येच मी हा मुखवास बनवलेला आहे। चवीला एकदम अप्रतिम झालेला आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।